रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी समोर आली असून पिवळं व केसरी रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदळासोबतच थेट 2,000 रुपयांची मोठी रक्कम दिली जाणार आहे। ही योजना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांमध्ये राबवण्यात येणार आहे। नागरिकांनो, आतापर्यंत तुम्ही फक्त रेशन कार्ड दुकानावरून गहू आणि तांदूळ आणत होता, पण आता तुम्हाला थेट 2,000 रोख रक्कम देखील मिळणार आहे। कारण राज्य व केंद्र सरकारने तुमच्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्याच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2,000 रुपये रक्कम वितरित केली जाणार आहे। केंद्र व राज्य सरकारच्या धोरणेनुसार अल्प उत्पन्नधारक नागरिकांना केवळ धान्यच नाही तर आर्थिक मदत देखील देण्याचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या योजनेसाठी निधी देखील मंजूर केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशिष्ट बैठकीमध्ये देशाला संबोधित करताना स्पष्ट केलं आहे, महागाईच्या या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरती पडणारा ताण कमी करणार आहोत, हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे। आणि या योजनेसाठी शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो कोट्यावधी रुपयांचा सरकारने निधी देखील मंजूर केला आहे। बैठकीमध्ये चर्चा देखील झाली आहे की केवळ धान्यच देऊन उपयोग नाही आणि आर्थिक मदत देखील दिली जावी आणि ही योजना लागू करताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या डिजिटल म्हणजेच की प्रणालीचा वापर केला जाणार आहे। योजना महाराष्ट्रामध्ये लागू करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा देखील लागू केली जात आहे। थेट दिल्लीवरून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता नियोजन सुरू झालं आहे। परंतु सरकारच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांचीच निवड करण्यामध्ये आली आहे। 16 जिल्ह्यांमध्ये ही योजना प्रथमतः म्हणजेच की पहिल्या बारीसच राबवली जाईल। त्यानंतर टप्प्याटप्प्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये याचं वाटप केलं जाणार आहे। ही रोख रक्कम थेट तुमच्या आता बँक खात्यावरती जमा होणार आहे। सरकारनं डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धत निवडली आहे। नागरिकांनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असेल तर हे पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांना नक्कीच दिलासादायक ठरेल, कारण या योजनेसाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये जायची गरज पडणार नाही। हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही अनेक योजनांचा आतापर्यंत लाभ घेतलेला असेल, पण या योजनेची जी घोषणा झाली आहे आतापर्यंतच्या सर्व योजनांपासून थोडीशी वेगळी होती, कारण रेशन कार्ड धारकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। परंतु यामध्ये एक मोठा बदल देखील घडणार आहे, कारण मी आज तुम्हाला अशा काही अटींबद्दल सांगणार आहे ज्या जर तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर सरकारने जर का निधी तुमच्या खात्यावरती सोडला तरी देखील निधी अडकून राहू शकतो। त्यामुळे पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे, त्याकरिता 2 ते 3 मिनिटे नक्की वेळ काढून व्हिडिओला पाहत चला। त्यामुळे तुमच्या देखील खात्यावरती पैसे हे तांत्रिक अडचणींशिवाय डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होतील। त्यामुळे व्हिडिओ म्हणजेच की लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका। व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 16 जिल्ह्यांची यासाठी निवड करण्यामध्ये आली आहे आणि या मागचं गणित खूप खोल आहे। या 16 जिल्ह्यांमध्ये आता डिजिटल या ठिकाणी चाचणी सुरू झाली आहे आणि इथे महत्त्वाची समिती कामाला लागली असून केंद्र सरकारची नेमलेली टीम आता रेशन कार्डाची आणि तुमच्या पडताळणी करत आहे। ही प्रोसेस आता नागरिकांच्या खात्यावरती पैसे टाकण्यासाठी करण्यामध्ये येत आहे, कारण त्यामुळेच आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला दिलासा मिळावा याकरिताच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ही घोषणा केली। त्यावेळी एक वाक्य म्हणजेच की आवर्जून वलक्ती केलं होतं की ही फक्त मदत नाहीये तर माझ्या देशातील प्रत्येक रेशन कार्डाचा हा हक्क आहे। आणि त्यांच्या या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांच्या खात्यावरती 2,000 रुपये या ठिकाणी सोडले जाणार आहेत आणि यासाठी आता सरकारने एक पेमेंट सायकल देखील ठरवलेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल की कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये नेमका हा लाभ दिला जाणार आहे तर आता पुढे 2 ते 3 मिनिटे नक्की आवर्जून व्हिडिओला पाहत चला। तर आता चला सविस्तरपणे मी तुम्हाला सांगतो की कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। तर पहा, आता अकोला जिल्ह्याचं सुद्धा या यादीमध्ये नाव आलेलं आहे। अकोलामधील जर शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर अकोलामधील सर्व नागरिकांसाठी आता ही आनंदाची बातमी असणार आहे।
त्यानंतर अमरावती जिल्ह्यामधील सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। अमरावतीमधील शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। नंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून तुम्ही नागरिक असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहत असाल तर अहमदनगर मधील सुद्धा आता सर्व नागरिकांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून व राज्य सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून राबवण्यामध्ये आलेले आहे। त्यानंतर चौथा जिल्हा असणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्यामध्ये आली असून आता गडचिरोलीमधील सुद्धा सर्व शेतकरी असाल किंवा नागरिक असाल तर तुम्हाला आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। गडचिरोलीमधील सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यानंतर गोंदियामधील जर नागरिक असाल, गोंदिया तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव आलेलं आहे। गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून तुम्ही म्हणजेच की राहत असाल किंवा तुमची शेती असेल किंवा तुम्ही शेती करत असाल किंवा शेतकरी असाल किंवा नागरिक असाल, तुम्ही सुद्धा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड धारक असाल तर आता तुमच्यासाठी सुद्धा सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे। आता तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे। त्यानंतर कोल्हापूरमधील सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यानंतर लातूर, त्यानंतर ठाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यानंतर पालघर, पुणे, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमीच ही ठरणार आहे। त्यानंतर परभणी यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून तुम्ही नागरिक असाल किंवा परभणी यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुमच्याकडे जर का पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। त्यानंतर धुळे, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून तुम्ही नागरिक असाल किंवा शेती करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। त्यानंतर छत्रपती जिल्ह्यात सुद्धा यामध्ये नाव आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यात सुद्धा यामध्ये नाव आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुद्धा यामध्ये नाव असणार आहे। या यादीमध्ये नाशिक जिल्ह्यात सुद्धा नाव या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर नागपूरमधील पण तुम्ही नागरिक असाल किंवा शेती करत असाल तर तुमच्या सुद्धा नागपूर जिल्ह्यात सुद्धा नाव आलेलं आहे। त्यानंतर रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा नाव आलेलं आहे। यापैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला सुद्धा नक्कीच या योजनेचा लाभ मिळू शकतो। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, परंतु ही योजना केव्हा सरकार चालू करीन यावरती डिपेंड राहू शकतो आपण। त्यानंतर तुम्हाला याच्या अधिकृत जर का माहिती पाहिजे असेल तर तुम्ही अजून पण काही म्हणजेच की पोर्टलवरती जाऊन पाहू शकता। तर ही माहिती सरकारच्या माध्यमातून केव्हा चालवण्यामध्ये येणार आहे, आता नेमकी केव्हा सरकार यावरती विचार करते त्यावरती आपण अवलंबून राहू शकतो। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।